अंबादास दानवेंकडून विनायक राऊतांची पाठराखण आहे. विनायक राऊतांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं दानवे म्हणतायत. जाणीवपूर्वक केलेला हा सगळा प्रकार दिसतोय असं दानवेंचं निरीक्षण आहे. मला असं वाटतं रोज विक्रम करत असताना सगळ्यात जास्त भ्रष्टाचार त्यांच्याच काळात होतो, सगळ्यात जास्त घोटाळे त्यांच्याच काळात होतात, सगळ्यात जास्त जाणीवपूर्वक राजकीय हेतून केलेला प्रकार दिसतो. मी काय विनायक राऊत साहेबांशी बोललो नाही, कारण 2023 नंतर 2026 खरं तर 6 महिने असा कोणताच संपर्क नवरा किंवा बायकोचा जर नसलाच तर मला वाटतं कायदेशीर कोणताच अधिकार उरत नसतो. आणि 3 वर्षानंतर अशा पद्धतीनं जाग येणं याच्यात कुठेतरी पाणी मुरतं हे स्पष्ट दिसतंय. जाणीवपूर्वक राऊत साहेबांना किंवा राऊत साहेबांच्या कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी किंवा शिवसेनेला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीनं हे केलं जात असावं. राज्याच्या राजकारणात फडणवीसांचा नवा विक्रम आहे. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात फडणवीस 3ऱ्या स्थानी आहेत. शरद पवार यांना मागे टाकलंय. फडणवीस आतापर्यंत 3 वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. मला असं वाटतं रोज विक्रम करत असताना सगळ्यात जास्त भ्रष्टाचार त्यांच्याच काळात होतो, सगळ्यात जास्त घोटाळे त्यांच्याच काळात होतात, सगळ्यात जास्त कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण त्यांच्याच काळात निर्माण होते. या पण गोष्टीकडे बघितलं पाहिजे. नुसता विक्रम जास्त दिवसाचा करण्यापेक्षा जास्त कार्याचा सुद्धा होण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा नवा विक्रम आहे. पुढचा विक्रमही देवाभाऊंच्याच नावावर असेल असं नवनाथ बन म्हणतायत. फडणवीसांसोबत 14 कोटी जनतेचा आशीर्वाद आहे असं नवनाथ बन म्हणतायत. सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांमध्ये 3ऱ्या क्रमांकावर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव कोरलं गेलंय. खरं तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं. देवेंद्रजी फडणवीस साहेब आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे 3रे मुख्यमंत्री ठरलेले आहेत. शरद पवार साहेबांना मागे टाकत देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या नावावर हा नवा विक्रम केलेला आहे. संजय राऊत यांचा राष्ट्रद्रोहाचा विक्रम आणि उद्धवजी ठाकरे यांचा दाढ्या कुरवळण्याचा विक्रम या जगामध्ये कुणीही मोडू शकणार नाही. राष्ट्रद्रोह करणं आणि पाकिस्तान दार्जिनी भूमिका घेणं हा संजय राऊतांच्या नावावरचा विक्रम आहे. आणि मतांसाठी वडिलांच्या विचारांची तिलांजली देणं आणि अफजल खान औरंगजेबाच्या दाढ्या कुरवळणं याचा विक्रम उद्धवजींच्या नावावर आहे. हा विक्रम कुणीही मोडू शकणार नाही. बाबराला देखील हा विक्रम मोडता आला नव्हता, औरंगजेबाला देखील हा विक्रम मोडता आला नव्हता. त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांच्या नावावर जो विक्रम आहे तो कुणीही मोडू शकणार नाही. त्यामुळे संजय राऊतांनी इतरांना शहाणपण शिकू नये. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय केलं हे महाराष्ट्र ओळखतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.